सर्जेराव, मंदाला कॉफी आणायला सांग. जी आई सर. हो. आई साहेब, हे तुमच्यासाठी साडी आहे. साडी? तुम्ही नेसता त्याच रंगाची आहे. अहो, कशाला काही आणायचं? तुम्ही आलात ना, याचाच खूप आनंद झालाय मला. खरंय तुमचं, पण तुम्हाला सांगू का, मला पैसे मिळाले ना की सगळ्यांसाठी काय घेऊ आणि काय नाही असं होऊन जातं मला. हे अगदी खरंय. स्वतःसाठी काही आणणार नाही, पण इतरांना आवर्जून काहीतरी घेऊन येतील. पण जावई बापूंसाठी काय आणायचं हा प्रश्न मला अजिबात पडला नाही बरं का. त्यांच्यासाठी पेनचं बॉक्स आणलंय मी. अरे वा, विक्रांतला उपयोगी पडेल अशीच वस्तू आहे ही. खरं तर तुमच्यामुळेच मिळतंय हे सगळं. मग ह्या आनंदात तुम्हालाही सहभागी करून घ्यायला हवं ना. अहो ईशाचे बाबा, हे सगळं तुमच्या मेहनतीचं फळ आहे. आम्हाला कशाला श्रेय देत आहे? नाही नाही, हे सगळं श्रेय आपल्या राजनंदिनी साडीचं आहे. म्हणजे मला नाही कळलं. अहो सांगा ना. सांगतो. काय, मी ज्या दुकानात काम करतो ना, त्या दुकानातली राजनंदिनी साडीची डीलरशिप बंद केली होती. त्यामुळं दुकानात खूप लॉस व्हायला लागला. मग मी जाऊन विक्रांत सरांशी बोललो आणि राजनंदिनी साडीची डीलरशिप परत मिळवली. आणि आता तर आमच्या दुकानात राजनंदिनी साडीचा इतका खप होतोय की काही विचारू नका. अहो, नुसतं त्या राजनंदिनी साडीच्या पर्सेंटेजवरच मला इतके पैसे मिळत आहेत. म्हणून तर ह्या भेटवस्तू आणल्या मी. ऐकून छान वाटलं. आणि तसं राजनंदिनी साडीचं आमचं जुनं नातं आहे. म्हणजे काय झालं, मी आणि अगं बाई, ईशा आली. ईशा बाळा, कशी आहेस? मी छान आहे. तू कशी आहेस आई? छान. पुष्पा, ओ अगं हे, हो द्या ना. आणि हे माझ्या मुलीसाठी. तुला किचन मध्ये मदत होईल अशा वस्तू बाबांनी आणल्यात तुझ्यासाठी. बाबा हो, खरं तर तुम्ही ईशाला सुद्धा पेनच द्यायला हवं होतं. ऑफिसचं काम ती इतकं छान सांभाळते. बरोबर आहे तुमचं, पण आपल्या लग्न झालेल्या मुलीला काय गिफ्ट द्यायचे हा विचार डोक्यात आल्यानंतर किचन मधल्याच वस्तू दिसायला लागल्या. अगं ईशा, जावई बापू कुठे आहेत? येत आहेत ना? आहेत ना घरी. हो. ईशाचे बाबा, तुम्ही मगाशी काहीतरी राजनंदिनी साडीबद्दल. हो हो. हे काय झालं, काही वर्षांपूर्वी जेव्हा हे दुकान सुरू केलं त्यावेळेस राजनंदिनी साडीची डीलरशिप आमच्या दुकानामध्ये होती. फार चांगला खप होते त्या साडीला. दुकान छान चालत होतं एकदम. माझे वडील तर फारच खुश होते. पण नंतर अचानक एक संप झाला त्यावेळी. 22-23 वर्षापूर्वी. हो बरोबर. त्यावेळी खूप चर्चेत होता तो संप. त्या संपाचा सगळ्यांवरच परिणाम झाला हो. आमच्या दुकानाची राजनंदिनी साडीची डीलरशिप गेली. वडील खचले. दुकानामध्ये खूप लॉस व्हायला लागला. शेवटी दुकान गहाण टाकावं लागलं. मग ईशाचा जन्म झाला. ईशाचा जन्म झाला आणि आमच्या घरातलं हरवलेलं सुख पुन्हा एकदा तिच्या रूपानं आमच्या घरात आलं. ईशाचा जन्म कधी झालात म्हणाला? 7 ऑक्टोबर 1998. 7 ऑक्टोबर 1998. अगं ईशा, जावई बापू येत आहेत ना, म्हणजे मग आम्ही निघतो. आणते बोलवून त्यांना. तुम्ही बसा ना. हो. काय या रूमवरती परत असं नॉक करायचं नाही.
सर, इतके अपसेट नका हो. तुम्हाला माझी काळजी वाटली, पण मी सुखरूप आहे ना. पुन्हा नाही असं करणार मी. प्लीज या ना आता बाहेर. खाली आई बाबा वाट बघतायत. त्यांना काय सांगू? पण नक्षत्र रोहिणी आणि रास वृषभ ना? नाही, मला माहिती होतं, फक्त एकदा खात्री करून घ्यायची. रेडी, चला. हो हो. नाही गुरुजी, मी काय म्हणते, आपल्याला जरा वेळ काढून बोलायला हवं. हां, तुम्ही घरी याल का? मी तुम्हाला वेळ आणि दिवस कळवते. हो चालेल. बरं, ठेवते. साहेब, काय घरी पूजा वगैरे करायचं म्हणत आहे का? नाही, मग गुरुजींना का बोलवलं तुम्ही? माझ्या मनात एक शंका आहे. जाऊ दे, काही नाही. सांगा नाही साहेब, काय शंका आहे? म्हणजे कॅन आय हेल्प? माझ्या मनात एक विचार घोळतोय. ईशाच्या आईबाबांनी ईशाची जन्मतारीख सांगितली. राजनंदिनी गेल्यानंतर बरोबर 9 महिन्यांनी ईशाचा जन्म झालाय. हो का? सो सो काय, तुला यात काहीच विचित्र वाटत नाहीये? सॉरी, पण कोणाच्या तरी बर्थडे बद्दल मला का विचित्र वाटलं पाहिजे? समजा मी तुला सांगितलं की दोघींचं नक्षत्र आणि रास सारखीच आहे तर, आणि त्या दोघींना फायनल इयरला सेम पर्सेंटेज मिळाले होते, 78.6. हो, ओके. सो आय मीन सॉरी, पण मला कळत नाहीये तुम्ही कम्पेअर का करताय? कारण मला दोघींमध्ये साम्य जाणवत आहे. ओह, इज इट? मला वाटतंय की ईशा हीच राजनंदिनी आहे. काय? आईसाहेब, आय थिंक तुम्ही खूप जास्त विचार करताय. म्हणजे पूर्वीचा मी असतो ना, औषधं घेणारा, गोळी घेणारा, तर मी कदाचित यावर विश्वास ठेवला असता. पण गोळ्या बंद केल्यापासून मला कॉन्फिडन्स आलाय. सो आता मी यावर विश्वास नाही ठेवणार आहे. मला वाटलंच होतं तू माझं म्हणणं खोडून काढशील म्हणून. नो 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 आईसाहेब, यू आर गेटिंग मी रॉंग. नाही, म्हणजे मी हे मान्य करतो की माय फ्रेंड महिने आल्यापासून सगळं बदललंय. आय मीन या घरातलं वातावरण चेंज झालंय फॉर द बेटर. आणि खरं सांगू आईसाहेब, तर माय फ्रेंड महिन्यात काहीतरी वेगळं आहे हे मलाही अनेकदा जाणवलंय. पण म्हणून वहिनीच राजनंदिनी आहे हे मला जरा फारफेस्ट वाटते. अरे पण बरोबर 9 महिन्यांनी जन्म झालाय. कोणाचा जन्म? कशाबद्दल बोलताय? ईशा, तू तयार नाही झालीस अजून? होते मी तयार आहे साहेब, पण खाऊन घ्या तुम्ही. अगं, आता जेवायला तुझ्याच घरी जायचंय ना? हो आई साहेब, पण पोचायला थोडा वेळ लागेल ना, सो तुम्ही खाऊन घ्या. माय फ्रेंड महिनी, मला वाटलं तुलाच घाई असेल तिथे जायची होळी खेळण्यासाठी. नाही नाही, अजिबात नाही. मला नाही आवडत होळी खेळायला. मी लहानपणापासून एकदाही होळी खेळले नाहीये. नाही नाही, मी येणार आहे तुमच्या बरोबर आणि तुम्हाला होळी खेळताना बघणार सुद्धा आहे. बरं, मी आलेच रेडी होऊन. आई साहेब, राजनंदिनीला होळी खेळायला आवडायचं? हो, खूप आवडायचं. मग तुम्ही आता जस्ट ऐकलं माय फ्रेंड वहिनी काय सांगून गेले. मग वहिनी आणि राजनंदिनी त्या एकच कशा असतील? बुद्धीला पटतंय पण मनाला पटत नाहीये. आता बघा, होळी आहे ना, पाण्याची नासाडी होणार, सगळी चाळ खराब होणार. काही खराब होत नाही. आता ईशाच्या सासरच्यांना घरी बोलवलंय मी होळी खेळायला. मग कोरड्या रंगाने खेळू, पाणी वाचू, त्यात काय? हो, अगं बाई, सावंत वहिनी आल्या.
काय हो सावंत वहिनी, आहात कुठे 2 दिवस झालं? अहो मुलगा आजारी होता. अगो बाई, तरीच म्हटलं 2 दिवस दिसला नाही संजू. काय झालं? काही वेगळं खाल्लं का ज्याने ताप आला? नको ते आपलं काहीतरी बघितलं आणि गार पडला. म्हणजे अहो हे आणि मी सारखे त्याला ओरडत असतो. नुसते सतत आपले भूताचे पिक्चर बघत असतो. परवा सुद्धा तो इंग्लिश भूताचा पिक्चर बघत बसला होता. त्यात ना एक बंद खोली होती. बंद खोली? हो ना. अहो अर्धा पिक्चर संपेपर्यंत ती खोली बंदच होती. फक्त हिरोच त्या खोलीत जात होता. मग कळतं त्या खोलीत ना हिरोच्या पहिल्या बायकोचं भूत असतं. पुष्पा, हा बहुतेक सगळी तयारी झाली आहे. एकदा बघ बरं तू काय राहिले का. हो ते ठीक आहे, पण तुम्ही या 2 बॉटल्स फ्रीज मध्ये ठेवा. जावई बापू येणार आहे, त्यांना गार पाणी लागतं. हो हो. आणि तुला सांगू का, हा खरं तर जावई बापूचं तसं काही नसतं. विक्रांत सर इतके साधे आहेत ना, आपल्या घरातलं सगळं चालतं त्यांना. ते खुश असतात आपल्या घरी आल्यावर. खरंय बाबा, सासूरवाडीत मी नेहमीच खुश असतो. या या. अरे नमस्कार. या या या. याय सर. या बसा. सर बसायला. बसा. काय प्रवासात काही त्रास वगैरे नाही ना झाला? नाही काय, बाबा काय कलरफुल आहे इकडे सगळं खाली. हो. अहो इकडे लोकांना फार उत्साह असतो रंग खेळायला. येस येस. थँक्यू. थँक्यू. मी चहाचं बघते. हा ईशा वेट. मी ठेवते. सोनियाताई ठेवते ना मी. अगं हे आपलंच तर घर आहे ना. ओके दे. द्या ना द्या. ती स्वतः ग्लास आत नेऊन ठेवतीये. एक्झॅक्टली. इवन आय एम शॉक. ईशामुळे झालाय हा बदल. ऑफकोर्स माय फ्रेंड वहिनी इज ग्रेट. सगळं रेडी आहे ना? हो, तुमच्या जावई बापूंची परीक्षा बघायची ना आपल्याला. अहो मला खूप भीती वाटते. हो, काय घाबरताय? काय करायचंय माहितीये ना? तुम्ही फक्त त्यांना त्या रूम बद्दल विचारा. मग बघा त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग कसा उडतो ते. मला खूप भीती वाटते. तुम्ही घाबरताय काय? मी आहे ना बरोबर. सांगितलं ना, ठरलं ना आपलं. यू जस्ट डोंट वरी. ओके, यू जस्ट शूट. अहो म्हणजे तुम्ही विचारा, घाबरू नका. मी आहे. ओके, मी आहे. गरमागरम समोसे आणले. आधी समोसे देऊ का पुरणपोळी पण वाढू बरोबर? काकू थांबा. त्याआधी आपण मस्त गरमागरम भजी खाऊया. पुरणपोळी होळी खेळल्यानंतर चालेल ना? हो येस, ऑफकोर्स ऑफकोर्स. भजी. सर कांदा भजी खाणार आहेत ना? ओके. आई सर. थँक्यू. सोने मॅम घ्या ना. नो, आय डोंट ईट फ्राईड फूड. बट थँक्स एनिवे. काकू तुम्ही घ्या. कशी झाले मला सांगा. हा मस्त. मॅम टेस्ट तरी करा ना. नो थँक्यू. थँक्यू सो मच. अहो घ्या, खूप छान आहेत. खाऊन बघा. नाही. थोडं इकडे आण. मला आवडतं. या प्लीज. कसे झालेत भजी? छान, एकदम कुरकुरीत. खरंच छान झाली. जा. हो जा ना. जावई बापू, काय बोलाय?
तुम्हाला काही बोलायचं का माझ्याशी? बोला बोला, बिंदास बोला. होळी आहे. हो, त्यांना काहीतरी तुम्हाला विचारायचंय. विचारा. भजी आवडली का? हो, मी सांगितलं छान झालेत म्हणून. काय आहे ना, आमच्या घरचेच कांदे आहेत. पुष्पा, मी चहाचं बघते हा. आले. ईशा चल ना बाहेर जाऊया. अगं बिपिन सगळ्यांना मस्त रंग लावतोय. मग मी काय करू येऊन रुपाली? आय नो, पण नुसतं बघायला तर येऊ शकतेस ना. चल ना. धुलीवंदनाच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. हो थँक्यू थँक्यू. तुलाही हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुमच्या इथे जोरदार रंग खेळतात. हो आय नो, म्हणजे आल्या आल्या आम्हाला भीती वाटली. नमस्कार विक्रांत नमस्कार. सर. हॅपी होली. हॅपी होली. तर तुम्हाला रंग लावला तर चालेल ना? हॅपी होली सर. हॅपी होली. हॅपी होली. हॅपी होली. हॅपी होली. हॅपी होली. हॅपी होली. मला पण लावा ना रंग. असे काय बघताय सगळे? तुला लावलं तर चालेल? हो, का नाही चालणार? हे बघा ऑलरेडी लावलाय रंग. आम्हाला वाटलं फक्त विक्रांत साहेबांसोबतच होळी खेळणार आहे. मी सगळ्यांसोबत होळी खेळणार आहे. हो गण्याला का, यावर्षी आपल्या बेडेकर चाळीत ईशा चक्क होळी खेळते. त्यामुळे अजिबात चान्स मिस करू नका हा. खूप रंग लावा तिला. हॅपी होली. आता कशी रंग खेळते ग? हो वहिनी, आता नवरा आहे ना बरोबर, मग करणारच मजा. पण मी इतकी वर्ष काय झालं तिला रंग खेळायला? हो, माणसं बदलतात कधी कधी. तुम्ही पण ना. रंजना काकू, सावंत काकू, चला ना होळी खेळायला. हा ईशा, आणि मी लावला तर चालेल ना? नाही तर उरडशील लहानपणी सारखी. काय करू? हॅपी होली. मी पण लावणार. हॅपी होली. अहो आता तरी म्हणत होती ना, कोणी रंग लावायला आलं तर मी किंचाळायचे म्हणून. हो बघा ना, गेली जावई बापून बरोबर रंग खेळायला. आय थिंक दादाने मॅजिक केलंय. काय हवंय? पाणी हवंय मला. या ना, या मी देते. या. तुमचं म्हणणं अगदी खरं आहे जयदीपराव. बघा ना किती आनंदाने रंग खेळायला गेली ईशा. अहो नाहीतर आता ही नेमकी काय करेल अशी भीतीच वाटली होती मला. मी घाबरलो होतो. आणि तुम्ही आज बोलावलत ना म्हणून आम्ही होळी खेळायला इकडे आलो. नाहीतर आमच्या घरी सुद्धा अगदी जोरात साजरी होते होळी. घरातल्या लोकांना आवडत असेल ना तर सण साजरे करण्यात आनंद असतो. अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं. हो, मला आठवतंय माझ्या लहानपणी आम्ही अंगणात खूप खेळायचो. हो नाही साहेब? हो, बोलवून आणायला लागायचं. अगदी रंगानी माखून जायचे सगळेजण. आणि मग गरम गरम पाण्याने आंघोळ करायची आणि पुरणपोळीवर ताव मारायचा. वा 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 वा. खरंच
नुसतं ऐकून सुद्धा इतकं छान वाटतं ना हे. पाहिलं म्हणे दादाचं मॅजिक. काही झालं ना तरी ब्रोइन लॉलाच क्रेडिट देणार. अहो पण ईशा खरंच बदलली हो. आता काय माहिती बदललीये की त्या ब्रोइन लॉच्या भीतीने होळी खेळतीये. कशावरून? आय एम जस्ट सेइंग, जस्ट गेसिंग. हं? म्हणजे मी अशी सहज बोलतीये, असू शकतं ना असं. मला सुद्धा होळी खेळण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही. अगं बाई, हो का? हो ना, उगाच हे होळीसारख्या सणांना इम्पॉर्टन्स देऊन ठेवतात. हो ईशा, ईशा मनापासून रंग खेळत असेल ना. नाही काय तुम्ही सांगितल्यापासून संशय यायला लागलाय मला. काहीही म्हणा, पण ईशाला हसताना बघून फार आनंद वाटला हो मला. विक्रांत सरांना भेटून फारच बदलली होती. विक्रांत सुद्धा आज खूप वर्षांनी होळी खेळे. राजनंदिनी होती ना तेव्हा दोघं मिळून सगळ्यांना रंग लावायचे. ती गेल्यानंतर मात्र खूप वर्षात ते होळी खेळलेच नाही. पण आज ईशामुळे सगळं चित्र बदललं. तिच्यामुळेच त्यांना रंग खेळावेसे वाटले असणार. आयसाहेब, आलोच मी. जरा यांची कशी धमाल चालली बघून येतो. पुष्पा, आलो ग मग 1-5 मिनिटात. हा, आपण हे सगळं सोडून कशाला जायचं? सांगतो, तू पहिले सामान बांधून घे. आणि सोनूचं काय? त्याची शाळा? हो बाबा. तू गप्प बस रे. हे बघू तिकडे, तू नको विचार करू. अहो तुम्ही असं एकदम निघायला सांगता, हे काही बरोबर नाहीये. अहो नव्या जागेत सोनू ऍडजस्ट कसा होणार? मी नाही येत, तुम्हीच जा. मी आणि सोनू इथेच राहतो. केडी का ग तू? हा, तुला कळतंय का आपण इकडे का राहत नाही ते? हे बघा, मला हे नाही चालणार. मला हे आवडतही नाहीये आणि सोनूलाही नाही चालणार. हे बाकीचं काही सांगू नको. इकडून आपल्याला जायला पाहिजे म्हणजे पाहिजे. चल उठ, लवकर आवरून घे. इतकी वर्ष कंपनीत काम करताय ना, मग सांगा ना त्यांना नका पाठव म्हणून. अगं आपल्या भल्यासाठीच पाठवतायत. इथल्यापेक्षा तिथं जास्त चांगलं असणार आहे म्हणे. मला नाही काय कळतंय. तुम्ही का भांडताय? अभ्यास कर रे. ईशा, ईशा, साहेब काही हवंय का? ईशा कुठे? नाही, मला तर दिसलं नाहीत. मला वाटलं वरच असतील. नाही, वरती नाहीये. म्हणता? आई साहेब, ईशाताई कुठे गेल्यात काही माहितीये का? नाही. ही राजेशच्या घरी गेली की काय? विक्रांत, अहो किती काळजी कराल. असेल ती इथेच कुठेतरी बाहेर गेली असेल, अंगणात असेल. काळजी वाटते आई तिची, बस, बाकी काही नाही. कळतंय मला. त्यावरून आठवलं, राजनंदिनी तुम्हाला दिसती नाही की असेच काळजी करायचात तुम्ही, आणि ती हमखास बागेत असायची. होळीच्या दिवशी मला तिची इतकी आठवण आली ना. मी येतो. विक्रांत, नाही म्हणता म्हणता ईशा होळी खेळली की हो? तुम्हाला आश्चर्य नाही वाटलं? ती माझ्यासाठी खेळली आई साहेब. तिला खरं म्हणजे रंग आवडत नाहीत, होळी खेळायला आवडत नाहीत, पण केवळ माझ्यासाठी ईशा होळी खेळली, बस, बाकी काही नाही. मी बघतो तिला. चहा घेणार का तुम्ही? नाही नको, मी फक्त तुमच्याशी बोलायला आले. हे बघा मॅडम, हात जोड तुम्ही. तुम्हाला सांगण्यासारखं काहीच नाही माझ्याकडे. उगाच तुमचा वेळ फुकट जाईल. या तुम्ही. राजेश दादा, कंपनीचं भलं झालं तर तुमचं सुद्धा भलंच होणार आहे. मला सांगा, आपल्या शेताला जर कीड लागली तर आपण काय करतो? औषधांचा फवारा मारतो ना.
का शेत सोडून दुसरीकडे निघून जातो आपण? मी तर त्यांना केव्हापासून हेच सांगते. अहो आमचा मुलगा लहान आहे, त्याची शाळाही इथे आहे आणि त्याचे मित्रही. तुझं नाव काय आहे? सोनू. जा ईशाताईंच्या पाया पड. नको. ए. शाळेत जातोस ना? मला सांग, तुला मोठेपणी काय बनायचंय? कंपनीचा मालक. अरे वा. वेडाच आहे. सोपं असतं का कंपनीचा मालक होणं? का नाही होणार? नक्की होईल सोनू कंपनीचा मालक. ऑल द बेस्ट तुला. थँक्यू. ईशाताई आता भेट होईल का नाही माहित नाही. या तुम्ही. राजेश दादा, तुम्ही प्लीज असं करू नका. सोनू, तुला एक प्रश्न विचारू? हो. समज मी तुला लाल लाल टोमॅटोंनी भरलेली एक टोपली दिली आणि तुला सांगितलं की त्या टोपलीची राखण करायची, आणि आई सांगेल तेव्हा त्यातला एक टोमॅटो आईला द्यायचा आहे. जर त्या टोपलीतल्या एका टोमॅटोला कीड लागते असं तुला कळलं तर तू काय करशील? किती सोपं आहे. पहिले आईला कळवीन. बरोबर. मला सांग, तुझ्या आईने जर तुला सांगितलं की काय करायचं ते तुझं तू ठरव, तर काय करशील? हा, तर मी तो टोमॅटो घेऊन फेकून देईन, म्हणजे दुसरे टोमॅटो छान राहतील. राजेश दादा, खूप हुशार आहे तुमचा मुलगा. पुष्पा, पुष्पा, माझं पाकिट दे बरं लवकर. थांबाव जरा, दार उघडेल आता. काय वाचतेस? बंद दारा मागे रहस्य कथा. पुष्पा, तू कधी लायब्ररी लावलीस ग? थांबाव, आता दार उघडेल. माहितीये का तुम्हाला काय होतं याच्यात पुढे? काय चाललंय तुझं? काय चाललंय? माझं पाकिट दे लवकर, मी जातो परत दुकानात. हो, बंद खोलीमध्ये काय काय घडतं ते लिहिलंय याच्यात. पागल, काय चाललंय तुझं? अच्छा, ते विक्रांत सरांच्या बंद खोलीच्या बाबतीत तेच अजून डोक्यात घेऊन बसलीस ना तू? भास्कर, आता अति होतंय हे. अति त्यांचं होतंय, ते करतायत अति. कळत नाहीये का त्यांना? मला ईशाची काळजी आहे. पुष्पा, अगं बस झालं. हे खूळ डोक्यातनं काढून टाक. वेडी होशील अशा नाही एखाद्या दिवशी. काही वेडी होणार नाहीये मी. आई म्हणून मला तिची जास्त काळजी वाटते. हे घ्या, आणि अजून तरी वेळ लागलेला नाहीये मला. जा आता. थँक्यू झेंडे. आज या स्ट्रॉंग कॉफीची खरंच गरज होती. विक्रांत, हे बघे, आता प्लीज काही शंका काढू नको. सगळं सॉल्व्ह केलंय मी आता. अजून एक धोका आहे विक्रांत. काय आता? झालं, संपलं ना आता. तो राजेश पळून गेला. ईशाला सांगितलं की आता ऑफिसला नको येऊ, तिला घरी बसवायची जबाबदारी झाली. सगळं मॅनेज करता येतं रे, फक्त डोकं चाललं पाहिजे बस. विक्रांत, ईशा घरी कितपत बडबड करेल? सांगता येत नाही का? आईसाहेब, त्यांचं काय? आईसाहेबांना माहिती आहे की तूच गजा पाटील आहेस. आईसाहेब, आईसाहेब. ईशाताई, काही आणू का तुमच्यासाठी? नाही, आईसाहेब आहेत घरी? हो आहेत. जप करत बसल्यात आपल्या रूम मध्ये. सांगते हा तुम्ही आलात म्हणून. आणि हो, तुमच्यासाठी कॉफी पण आणते. हा, अरे या बघा, आई साहेब आल्याच. आलेच हा मी. ईशा,
तू मला हाक मारत होतीस ना? हो आईसाहेब. तुला काय सांगू, इतक्या उत्साहाने आणि अधीरतेने हाक मारायची मला माझी. काय झालं आईसाहेब? काही नाही, पण तुझ्या हाका ऐकून मला खूप छान वाटलं. किती वर्षांनी अशी हाक ऐकली मी. बरं, तू सांग काय झालं? आईसाहेब, तुम्ही आधी तोंड गोड करून घ्या, मग मी तुम्हाला बातमी सांगते. अगं बरं दे. आता सांग काय झालं? आईसाहेब, आपल्या कंपनीत फ्रॉड आहे हे जेव्हा मी दाखवून दिलं तेव्हा तुम्ही माझं किती कौतुक केलं होतं. पण माझ्या मनात सारखा हा विचार येत होता की जोपर्यंत मी त्या भ्रष्ट माणसाला शोधून काढत नाही तोपर्यंत मी तुमच्या कौतुकास पात्र नाहीये. आईसाहेब, मग हीच गोष्ट मला अजिबात स्वस्थ बसू देत नव्हती. मला सारखं वाटत होतं की त्या माणसाला शोधून काढलंच पाहिजे आणि विक्रांत सरांना माझा अभिमान वाटेल असंही काम मला करायचं होतं. आईसाहेब, मी हा विचार केला की जर मी तो भ्रष्ट माणूस शोधून काढला तर विक्रांत सरांचा किती मनस्ताप वाचेल. छान, म्हणजे विक्रांतना अभिमान वाटेल असं काम तुझ्या हातून झालेलं दिसतंय. हो आईसाहेब, मला त्या भ्रष्ट माणसाचं नाव कळलंय. काय काय सांगतेस का ईशा? कोण आहे तो? काय नाव आहे त्याचं? आपल्या कंपनीत इतकी वर्ष जे झालं नाही ते करणारा हा भ्रष्ट नालायक माणूस आहे तरी कोण? नाव सांग त्याचं. साहेब, त्या माणसाचं नाव आहे हॅलो. तुझा फोन पर्समध्ये ठेवलास का तू? सॉरी, विसरले मी. बरं, तिथे आता कोणालाही सांगू नकोस माझा फोन आहे. आणि निघ तिकडे पटकन. आत्ता? लगेच. बरं, आले. अगं आईसाहेब, मी आलेच जाऊन पटकन. अगं आपलं बोलणं अर्धवटच राहिलं. आल्यावर बोलूया. आलेच. ईशा, ईशा अगं